सामान्य विचार मंचावर उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद व माझ्या बालमित्रांनो, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत येऊ, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जानता राजा. समर्थ रामदास स्वामींनी असे ज्यांचे वर्णन केले आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. गुळाच्या खड्याला जसे चहू बाजूने मुंगे लागतात व गुळाचा खडा नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, तसेच महाराष्ट्र रूपी गोड गुळाच्या खड्याला अहमदशाही, निजामशाही, मुघलशाही यांनी वेढलेले होते. सगळीकडे हाहाकार, अत्याचार, लुटालुटीचा कळप झालेला होता. अशा वेळी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. मृत्तिकेचे पावित्र्य राखिले स्वराज्य स्वप्न तो साकारले. गर्दुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराजा तुझ मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्य स्थापनेचे प्रतिज्ञा, अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची फजिती, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाहून सुटका, कर्नाटक मोहीम एवढाच नाही तर आईच्या प्रेमदूत स्वराज्य निर्माण करणारा, मूठभर माळ्यांच्या बळावर लक्षावधी सेनेला पराभूत करणारा, गुप्तहेर खात्याचा जंग, आरमार दलाची स्थापना करणारा, सज्जनांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर, दोचरांच्या सहारासाठी सदैव दक्ष, 361 किल्ले जिंकणारा शेतकऱ्यांचा व कष्टकऱ्यांचा पैलवान, ज्यांचा धारा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पोहोचला होता. शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लावू नका असे म्हणणारा, अवघ्या 50 वर्षांच्या जीवनपटात जगासाठी एक आदर्श निर्माण करणारा, जगातील एकमेव कर्तृत्ववान राजा, ज्यांच्याबद्दल म्हणता येईल, झाले किती होतील किती, पण एकच होते छत्रपती. शिवाजी महाराजांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे तसाच तो औदार्याचाही आहे. सर्वांना शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे माहीत आहे. महाराज सुरत शहरात दाखल झाले. शहरात हाहाकार माजला. इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. तो सुरतेच्या किल्ल्यात लपून बसला. श्रीमंतांना पैसे देऊन त्यांना आश्रय दिला. धनाची ठिकाणे लुटली जाऊ लागली. शहरात एका डच व्यापाऱ्याची विधवा पत्नी आपल्या 3 चिमुरड्यासह राहत होती. शिवरायांनी आक्रमण केल्याची बातमी तिला समजली. ती घाबरली. घराचा दरवाजा बंद करून खिडकीतून पाहू लागली. तेवढ्यात तिला 3-4 मराठी सैनिक घराकडे येताना दिसले. चिमुरड्यांना कडेवर घेऊन ती रडू लागली. काही वेळ गेला. सैनिक दारातच. तिने चिडून दरवाजा उघडला व म्हणाली, लुटा लुटा, मारा मारा. त्यावर एक सैनिक बोलला, नाही, आम्ही तुला लुटायला किंवा मारहाण करायला आलो नाही. चुकून आमच्या सैनिकाकडून तुला त्रास होऊ नये म्हणून तुझ्या रक्षणासाठी आमच्या शिवाजी राजांनी पाठवले आहे. तुला कसलाही त्रास होणार नाही ही आमच्या राजाची नीतिमत्ता. विजयासारखी तलवार चालवून गेला. इंद्रिया छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढवून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक जिजाऊचा शोभा होऊन गेला. महात्मा फुले ज्यांना कुळवाडी भूषण व रयतेचा राजा असे गौरवतात, त्या शिवरायांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.